नमस्कार मंडळी. गीता जयंतीचा हा दुसरा भाग आपण आज सुरू करतोय आणि साधारणपणे आपण गीता ध्यानाने याला सुरुवात करतो. तर आता नंदिनी आपल्यासाठी गीता ध्यान म्हणणार आहे. तर सुरू कर नंदिनी. ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ ध्यानम्। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। तर मंडळी आता आपण हा आजचा दुसरा भाग सुरू करतो आहोत. आपण मागच्या वेळी म्हटलं तसं की आपण हे गीता ध्यान म्हणतो, पण त्याचा अर्थ काय याच्याबद्दल संध्याने आज लिहून काढलं होतं, पण जरा तिला व्हायरसचा त्रास होतोय म्हणून राजीव आपल्याला ते वाचून दाखवत आहेत. आपलं थीम होतं उद्धरेत आत्मनात्मानम आणि आपला उद्धार आपणच करायचा असतो असे हे सूत्र आपण ठरवलं होतं. तर मागच्या वेळी 10 जण बोलले, आज आपण पुढे जात आहोत. तर राजीव आपण सुरू करूया. नमस्कार. हे संध्याने लिहिलेलं आहे, मी वाचून दाखवतोय फक्त. सुरू करतो. हे गीता ध्यानमचा अर्थ आणि त्याच्यावरती निरूपण आहे थोडंसं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. महाभारताच्या अध्ययनाच्या आधी ही प्रार्थना म्हटली जाते. जय ग्रंथ हे महाभारताचे खरे नाव. साक्षात नारायण, नरोत्तम म्हणजे अर्जुन, वाणीची देवता सरस्वती आणि ज्यांनी गीतेचे संकलन केले, गीता ग्रथित केली, ज्यांनी महाभारतही लिहिले ते वेदव्यास म्हणजे नारायणाचा अवतार, या चौघांचे स्मरण करून जय ग्रंथाचा अभ्यास करावा. महाभारतात भीष्म पर्वात तिसरे उपपर्व म्हणजेच अध्याय 25 ते 42 ह्यात 18 अध्याय असलेली श्रीमद भगवद्गीता आहे. गीतेची प्रार्थना किंवा काही जण ज्याला गीता ध्यानम म्हणतात ते मधुसूदन सरस्वती यांनी लिहिले आहे. ओम म्हणजे परमार्थाचे स्मरण करून या ध्यान श्लोकाची सुरुवात केली आहे. पार्थाच्या प्रश्नांना उत्तरे देत त्याचा बोध करण्यासाठी भगवंतांनी स्वतः केलेला उपदेश म्हणजेच गीता. पार्थाने भगवंतांना शरण जाऊन श्रेयसाचा मार्ग दाखवा असे सांगितल्यावर योगेश्वरांनी पार्थाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, गुह्यतम ज्ञान दिले. असा हा गुरु शिष्यातला अद्भुत संवाद. भगवान श्रीकृष्णांनी योगारूढ असताना केलेला उपदेश याचा गीता माता असा उल्लेख केला जातो. या ध्यान श्लोकात जी प्रार्थना केली आहे ती अंब म्हणजेच
आईला भगवद्गीतेला. विनोबाजी म्हणतात, गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. परमार्थाकडे जाताना प्रपंचाची आसक्ती आड येते. ह्या भवाचा उच्छेद करणारी आहे भगवद्गीता. संसारात अडकलेले मन काढायचे आहे, आसक्ती काढायची आहे. या संसारातील आसक्ती काढायची म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे प्रपंचाचे व्यसन सोडायचे आहे. गीतेला वंदन केल्यानंतर आता व्यासांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशाल बुद्धी असलेल्या प्रफुल्लित कमळाप्रमाणे ज्यांचे नेत्र कर्णापर्यंत पोहोचले आहेत, ज्यांनी भारतरूपी तेलाने भरलेला ज्ञानदीप प्रज्वलित केला आहे, अशा व्यासांना वंदन केले आहे. पारिजातकाचा वृक्ष म्हणजे देववृक्ष. शरणागतावर पारिजातकाप्रमाणे अमृताचा वर्षाव करणाऱ्या, ज्याच्या एका हातात स्तोत्र म्हणजे लगाम आणि वेत्र म्हणजे वेताची काठी आहे, अशा ज्ञानमुद्रा असलेल्या सारथी कृष्णाला वंदन केले आहे. या संवादाला ज्ञानयज्ञ म्हटले आहे. किती सुरेख कल्पना केली आहे. जणू सर्व उपनिषद म्हणजे गायी, दोग्धा स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि वासरू रूपात भोगता पार्थ म्हणजेच आपण सर्व हे अमृतमय ज्ञान प्राप्त करीत आहोत. पुढे वसुदेवाचा पुत्र आणि देवकीला आनंद देणाऱ्या, ज्यांनी कंस आणि चाणूर यांचे मर्दन केले अशा पराक्रमी श्रीकृष्णाला वंदन केले आहे. राजविद्या सांगणाऱ्या आणि सर्व जगाला धर्माचा उपदेश करणाऱ्या जगद्गुरूला वंदन केले आहे. मुक्याला वाणी देणारा, पांगळ्यांच्या पायात ताकद देणारा, ज्याच्या कृपेने सगळे साध्य होते अशा परमानंद देणाऱ्या माधवाला वंदन केले आहे. कुरुक्षेत्र जणू रणनदी. या नदीचे दोन तट म्हणजे भीष्म आणि द्रोण. जयद्रथ जणू हे नदीतले पाणी आहे. कौरवांना आकर्षित करणारा बलवान गंधार राजा शकुनी जणू नदीतले निळे कमळ. कृपाचार्य नदीचा प्रवाह तर कर्ण नदीतली महाकाय लाट. शल्य जणू शार्क मासा. अश्वत्थामा विकर्ण हे मगरी. दुर्योधन हा एक भोवरा. अशी ही रणनदी पांडवांना पार करायची आहे. त्यांचा नावाडी स्वतः केशव आहे. अनुबंध चतुष्टय विचारात घेतले तर अधिकारी म्हणजे जिज्ञासू पार्थ. माऊलींनी फार छान वर्णन केले आहे. अर्जुनाची ये पांती, जे परिसणा योग्य होती, तीही कृपा करुनी संती, अवधान द्यावे. याचा विषय आहे आत्मबोध. मी कोण याची ओळख करून देणारा. प्रयोजन आहे कर्तव्य अकर्तव्य म्हणजे काय, प्रकृती निवृत्ती काय, संदेह किंवा मोहाचा नाश करणे म्हणजे काय, ही प्रयोजन झाली. आता संबंध आहे म्हणजे जीव हा ज्ञाता, गीता शास्त्रज्ञेय आणि ज्ञाता आणि ज्ञेयाला जोडणारे ज्ञानम ही त्रिपुटी. ही राजविद्या मंत्रमाला आहे. नित्य नूतन अशी आहे ही गीता. माऊलींनी त्याचे वर्णन हरू म्हणे देवी कीजे, जैसे की स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. व्यासांनी मार्गशीर्षातल्या शुद्ध एकादशीला हे गीता संकलनाचे कार्य पूर्ण केले. अशी ही मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंती. एक गमतीदार सुभाषित आठवले. पार्थो पुत्रो विषादोस्ति वाक्कन्या परमात्मनः, ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोक पावनी. म्हणजेच पार्थाचा पुत्र विषाद, वाक्कन्या योगेश्वराची, या उभयतांचे लग्न झाले. त्यांना सर्व लोकांना पावन करणारी गीता ही कन्या झाली. ह्या ध्यान श्लोकांनी गीता अभ्यासापूर्वी मनाची तयारी होते. इच्छा करायची आहे गीता आत्मसात करायची. प्रार्थना करायची आहे ती योगेश्वराची. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची आपल्यात क्षमता येवो. गुराखी कृष्ण जसा जगद्गुरु झाला तसे आपल्यातला नराचा नारायण होवो, ही भगवंताचरणी प्रार्थना. नारायण हरी रामकृष्ण गोविंद. छान सांगितलं. आपण ऐकतो पण आपल्याला सगळा अर्थ माहिती नसतो आणि खूपच छान सांगितलं. तर मागच्या वेळेस हो, संध्याने लिहिलंय आणि राजूने वाचलं. तुम्ही वाचलं पण छान राजू. थँक्यू. मागच्या वेळी आपण म्हटलं तसं 10 जण बोलले आणि 10 वेगवेगळे प्रकार होते. पण जशी आपण बघतो की ज्ञानेश्वरी अगदी फुलत जाते, तसं ते सगळं आपोआप फुलत गेलं. आणि मग त्याच्यावरच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, विचारांची देवाणघेवाण पाहून मला खरंच खूप आनंद झाला. नुसतं प्रवचन ऐकणं आणि त्यावर विचार करून ते आत्मसात करणं यात खूप फरक आहे. बोलणाऱ्या प्रत्येकाने गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा एक भाग घेऊन त्यामुळे माझ्या आयुष्यात कसा बदल झालाय ते सांगितलं. सुरुवात वृंदाने केली होती. तिने मुक्तिधर्म आणि स्वधर्म याच्याबद्दल बोलली. नंतर ज्ञानेश्वरीतल्या छोट्या छोट्या उपमा
जसं भ्रमरे परागू नेतू भ्रमरे परागू नेती असं म्हणणारे ज्ञानेश्वर हळुवारपणे सृष्टी नियमांना धक्का न लागू देता जगायला शिकवतात. ते वंदनाने अगदी खूप सोप्या भाषेत सांगितलं. नंतर संजीव पुरे बोलले, त्यांच्याबद्दल होतं की त्यांच्याबद्दल ऍक्च्युअली खूप प्रतिक्रिया, छान छान प्रतिक्रिया आल्या. तर खरंच आपल्याला जर का गीतेतलं तत्वज्ञान आपल्या आयुष्यात उतरवायचं असेल तर असा दृष्टिकोन पाहिजे की सृष्टी प्रक्रिया आणि त्यात बसू पाहणारे आपण सगळे. त्यांनी खूप विचारपूर्वक आपले मत मांडले होते आणि त्यानंतर अध्यायपाठ, ग्रंथगाठी, मिठाचा बाण, अमृत, ज्योत्स्ना आणि विनोद एकेका विषयावर बोलून आपली मतं मांडत होते. सगळंच खूप आनंददायी होतं. आणि मग 12व्या अध्यायावर स्वतः अनुभवातून अंजलीने काही सांगितलं, तर नंतर जयाने मुक्ताबाईचा उल्लेख केला. माझी मैत्रीण रंजन आणि शशी देशमुख यांनी आम्ही आश्रमात असताना गीता कशी म्हणायचो ते म्हणून दाखवलं आणि सगळंच आपोआप जुळून आल्यासारखं घडत गेलं. मंगळवारच्या सर्व वक्त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि अशीच तुमची आपली सर्वांची प्रगती कायम ठेवा. नुसतं ऐकायचं नाही, आपल्याला इथे वाचायचं आहे, पुन्हा विचार करायचा आहे, मनन करायचं हे महत्वाचं आहे. माधवी वारकरी पंथात वाढली, पण आता हे तत्वज्ञान शिकताना सुद्धा तिचा आनंद आपल्याला दिसत होता. तर असं सगळ्याच मागच्या वेळी सगळ्यांनीच खूप छान कॉन्ट्रीब्युट केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता आपण आजच्या वक्त्यांकडे वळूया. आपण आताच संध्या आणि राजीव यांचं ऐकलं, तर आता ज्योती बोलते. ज्योती. नमस्कार. सुरू करते. नमस्कार. आजचा माझा विषय प्रार्थना परिवर्तते. गीता शिकायला लागल्यापासून माझ्या प्रार्थनेमध्ये झालेला बदल लक्षात आला व हा विषय तुमच्या पुढे मांडावासा वाटला. खरं सांगायचं तर गीता व ज्ञानेश्वरी यांचा संबंध माझ्या आयुष्यात खूप उशिरा आला. गीतेबद्दल मनात कुतूहलयुक्त जिज्ञासा होती. हे ज्ञान आपल्यासारख्या सामान्य सांसारिक माणसाला कसे बरं समजणार, असे मनाचे धोरण. गीतेच्या पठणाचे, वाचनाचे व शब्दांमध्ये शिरण्याची वेळ अगदी 2017 पर्यंत आली नाही, पण गीतेतील विलक्षण ज्ञान जाणून घेण्याची तीव्र इच्छा मनात घर करून होती. जणू काही आत्माराम श्रीकृष्णाने ही हाक ऐकली आणि गीता शिकायचा योग जुळून आला. माझी मैत्रीण सौ संध्या पेंडसे हिने सुचवले की तिची बहीण सौ शोभना देवधर आपल्याला गीता शिकवायला तयार आहेत. बस आमचा हँगआउटचा गट तयार झाला व शोभनाताईंनी अत्यंत आत्मीयतेने गीतेतील एक एक श्लोकांचा अर्थ उलगडून सांगितला. गीतेची गोडी मनात रुजली आणि आपसूक गीतेच्या संबंधित अनेक पुस्तके, ज्ञानेश्वरी, ऑनलाईन सेशन्स नि ज्ञानात अजून भर पडली. आता गीता वाचता यावी अशी उत्कंठा मनात आली आणि आम्ही मैत्रिणींनी परत एक गट तयार केला आणि स्वर्गीय सौ जया शेंडे यांनी गीता धर्मानुसार आम्हाला संथा दिली. आता गीता वाचता यायला लागली आणि हळूहळू कर्मयोगाचे तंत्र, ज्ञानयोगाचा विस्तार, बुद्धियोगाची प्रखरता, सांख्ययोगाचे गूढ रहस्य, भक्तियोगाचा ओलावा आणि मोक्ष संन्यास योगाचा त्याग उमजू लागला. गीतेचे हे शास्त्र आपण आपल्या जीवनात कसे उतरवायचे याचा विचार व प्रयत्न चालू झाला. एकदा सकाळी देवापुढे प्रार्थना करताना असे जाणवले की आपण देवाला फक्त मागणेच मागत असतो. माझे कल्याण कर, मला प्रमोशन मिळू दे, माझ्या मुलांना चांगले मार्क मिळू दे, आमचे आयुष्य सुखी दीर्घायुषी होऊ दे. असे जाणवले की आपण सगळी कामे पूर्ण होण्यासाठी देवापुढे मागण्याच मागित असतो. कर्मयोगाचा सिद्धांत आठवला आणि मन खजील झाले. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्स्व कर्मणी. कर्मफळांची इच्छा ठेवून केलेली कामे आपल्याला अधिक मोहात पाडतात. फळ नाही मिळाले की दुःख होते आणि मिळाले की सुख होते. दोन्ही मध्ये कर्म परत करण्याची आणि परत फळ प्राप्त करण्याची कामना असते आणि अशा कर्माच्या चक्रात आपण अडकतो. ह्या चक्रातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे निर्लेपपणा. जसे नॉनस्टिक भांड्यामध्ये पदार्थ चिकटत नाहीत, तसेच कामे अलिप्तपणे केली म्हणजे कर्मफळ जळून जाते व कर्माच्या बंधनातून
चक्रातून आपण बाहेर पडू शकतो. आता श्रीकृष्णा पुढे प्रार्थना माझी अशी मांडली: माझी सर्व कामे निर्लेपपणे व ममत्वहीन होऊ दे व दैनंदिन व्यवहारात असा प्रयत्न पण केला. असे जाणवले की ममत्व त्यागल्यावर प्रतियोगिता निघून गेली. स्वतःला सिद्ध करण्याची गरजच काढून टाकली. कामे अगदी मन लावून तटस्थ वृत्तीने निरपेक्ष होऊन केली. खूप प्रसन्नता जाणवली आणि मन व बुद्धी स्थिर झाले. एकाग्रता वाढली आणि असं जाणवलं, अरेच्या बुद्धियोगाची हीच तर सुरुवात. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. आता माझी प्रार्थना अशी झाली: भगवंता, माझी सगळी कामे निश्चयात्मक बुद्धीने होऊ दे. विचार स्थिर राहून संकल्प दृढ राहू दे व कामामध्ये कौशल्य लाभू दे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. समबुद्धीने सुख व दुःख, यश व अपयश मध्ये समत्व पाहूनच योगयुक्त होता येते व कर्मात दक्षता प्राप्त होते. अशा माणसाचे मन, बुद्धी व इंद्रिये आत्म्याच्या ताब्यात असतात. म्हणजे ज्याचे शरीर इंद्रियांच्या ताब्यात, इंद्रिय मनाच्या ताब्यात, मन बुद्धीच्या ताब्यात, बुद्धी आत्म्याच्या ताब्यात असते, तो मनुष्य परमात्म्याच्याच ताब्यात असतो. आता माझी प्रार्थना अशी होते की हे देवा, मला जितेंद्रिय होण्यास मदत कर, म्हणजे तुझे स्वरूप मी ओळखू शकेन, मी तुझ्या विभूती सगळीकडे पाहू शकेन, अशी मला बुद्धी दे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्ये च भूतानामंत एव च. जो पुरुष सर्व भूतमात्रांमध्ये परमेश्वर पाहतो, कर्माच्या मायेला जाणतो व सगळीकडे एकच तत्व विराजित आहे असे समजतो, तो सांख्य योगी मुक्तीला प्राप्त होतो. जो कर्माच्या बंधनात नाही तोच मुक्त. अशी सार्वभौम स्थिती असल्यावर प्रार्थनेमध्ये मागण्याची गरजच काय उरते, असा विचार मनात आला. भक्तियुक्त मनाने जेव्हा कोणी देवाशी एकरूप होऊन देवाची स्तुती करतो, त्याच्या योग ऐश्वर्याची प्रशंसा करतो, सर्वत्र देवाच्या व्याप्तीची जाणीव ठेवतो, तेव्हा तो भगवंतात लीन, मतपरायण व तद्रूप होतो. भक्ती व श्रद्धा देवावर ठेवली की निश्चितच सिद्धी प्राप्त होते. असे उमजल्यावर माझ्या प्रार्थनेने असे वळण घेतले: भगवंता, तुझे अनेक अनेक आभार की माझे तू सगळ्या प्रसंगातून मार्गदर्शन करतो आहेस. माझ्या सुखात व दुःखात माझ्या पाठीशी उभा आहेस. मलाच तुझ्या विभूतींची कधी ओळख पटणी लाई रे. माझ्या हातून योग्य ती कार्ये तू करून घेशील ही खात्री आहे. तूच करता आणि तूच करविता, तुझेच तुला अर्पण. अशा माझ्या प्रार्थनेमधील परिवर्तनाची वाटचाल आता ह्याच्या पुढे पण चालूच राहणार आहे. हे माझे विचार ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. हरिओम. खूप छान छान सांगितलं सत्य, आणि कशी तुझी प्रगती झाली ते अगदी समर्पक शब्दात सांगितलंस. थँक्यू. थँक्यू. आता आपण थोड्या वेगळ्या विषयावर, वेगळा आहे त्याने माहिती नाही मला, कारण मी भीष्मस्तुती वाचली नाही. काही दिवसापूर्वी मी आपल्या व्हॉट्सअपवरती टाकलं होतं आणि त्या विषयावर आता अशोक विद्वांस बोलणार आहे. अशोक. नमस्कार मंडळी. नमस्कार. निलिमा म्हणाल्या त्याप्रमाणे ही जी भीष्मस्तुती आहे ती महाभारतात आहे किंवा महाभारतात पण नाहीये, ती गीतेत तर नक्कीच नाहीये, ती आहे भागवत ग्रंथामध्ये. आणि भागवत हे एक पुराण आहे. आपल्याकडे जे आपलं प्राचीन साहित्य आहे त्याचे मोठाले कल्प म्हणता येतील किंवा युग म्हणता येतील असे झाले. सर्वात आधी वेद झाले, वेदकाळ, त्यानंतर उपनिषद काळ, त्यानंतर महाकाव्यांचा काळ जेव्हा महाभारत आणि रामायण लिहिली गेली, आणि त्यानंतर पुराण काळ आला. तर पुराण काळात केव्हा तरी भागवत ग्रंथ लिहिला गेला. काही लोक म्हणतात साधारण 2000 वर्षापूर्वी, काही लोक म्हणतात की साधारण 1500-1700 वर्षापूर्वी. पण
साधारण त्या काळात भागवत ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यात भीष्माने कृष्णाला केलेली ही स्तुती आहे. मी याची ईमेलने हा संबंध डॉक्युमेंट पाठवलेला आहे आणि तो तुमच्यापैकी बहुतेकांनी वाचला असेल, त्यामुळे सगळा संदर्भ मी सांगत नाहीये. या भीष्मस्तुतीची एक गोडी अशी आहे की ती गेय आहे, म्हणजे ती एका वृत्तबद्ध आहे आणि मला ते वृत्त कोणतं ते ठाऊक नाहीये, पण मीटर, पण ती माझे वडील आम्ही लहान होतो तेव्हा गाऊन म्हणायचे. इनफॅक्ट दिस वॉज ए ललेबी सॉन्ग फॉर ऑल ऑफ अस. आणि म्हणून माझा घसा गाणं म्हणण्याच्या लायकीचा कधीच नसतो, पण तरी सुद्धा केवळ हे कसं म्हणायचं ते दाखवण्यासाठी मी त्याचे एक लाईन म्हणून एक श्लोक म्हणून दाखवतोय. अगदी पहिलाच आहे तो. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगतेर क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपेयुषियत भव प्रवाह. याची एकंदर 11 कडवी आहेत आणि ती सगळीच आता आपल्या जवळ वेळ नाहीये म्हणायला, पण त्यापैकी 2 कडवी मी म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. कृष्णाने जेव्हा युद्धात पांडवांना मदत करायचं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की मी हत्यार उचलणार नाही, मी स्वतः लढणार नाही. तर त्याचे विरुद्ध भीष्माने अशी प्रतिज्ञा केली की मी तुला हत्यार उचलायला लावेन. आणि मग एके दिवशी युद्धाचा काही जो 5वा 7वा दिवस असेल त्या दिवशी भीष्मानी इतके तीक्ष्ण बाण अर्जुनावर सोडायला सुरुवात केली की अर्जुन आता याच्या समोर कसं टिकून धरायचं तो त्याला प्रश्न पडला. शेवटी कृष्णाला ते सहन होईना आणि त्यांनी उडी मारून रथावरनं खाली उतरला आणि जवळ एखाद्या मोडलेल्या रथाचं चक्र पडलं होतं ते स्वतःच्या बोटावर घेऊन असं सुदर्शन चक्रासारखं गारा 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 फिरवीत तो भीष्माला मारायला धावत आला. आणि ते बघून भीष्माने बाण धनुष्य सोडलं, हात जोडले आणि कृष्णाची भक्ती केली. पण त्याचं वर्णन या 2 कडव्यात आहे. स्वनिगममपहाय मत प्रतिज्ञा मृतमधिकर्तमवप्लुतो रथस्थः. अवप्लुतो रथस्थ, रथावरना उडी घेतली. धृतरथ चरणोभ्ययाचलद्गुर हरिरिवहन्तु निभंगतोत्तरीयः. आणि रथाचं चक्र घेऊन असा धावत मारायला आला तेव्हा त्याचं उत्तरीय वस्त्र खांद्यावरनं खाली आलं होतं. आणि तेव्हा भीष्मानी काय केलं? शीतविशिखहतो विशीर्ण दंश क्षतज परिप्लुत आततायिनो मे प्रसभम विससार मद्वधार्थम सभवतु मे भगवान गतिर्मुकुंद. तर असा कृष्ण जेव्हा मला मारायला आला आणि मला म्हणजे माझ्यासारख्या पापी माणसाला मारायला आला असं भीष्माने स्वतःबद्दल वर्णन केलंय. आतताई नो मे. तेव्हा अशा कृष्णाप्रत्ये माझी भक्ती असो. आणि मग पुढची सगळी कडवी पण अशी छान, त्याचा अर्थ पण छान आहे आणि वाचण्यासारखी आहे. आता याबद्दल मला जे काही विचार आले ते थोडेसे मांडतो मी. या स्तुतीत भीष्म स्वतःला आतताई म्हणजे पापी म्हणून घेतात. पण खरी गंमत अशी आहे की महाभारताची जी मुख्य पात्रे आहेत त्यापैकी खरे धर्मज्ञ व धर्माचरण करणारे माझ्या मते फक्त 2घेच आहेत, एक विदुर व दुसरा भीष्म. महाभारत युद्धाला आपण धर्मयुद्ध म्हणतो व प्रचलित समज असा आहे की पांडव पक्ष हा धर्माचा पक्ष तर कौरव पक्ष हा अधर्माचा पक्ष. आणि म्हणूनच कृष्ण जेव्हा सांगतो की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तेव्हा पापी लोकांची हत्या करण्यासाठी, त्यांचं निकंदन करण्यासाठी मी आलोय असं त्याचं वचन आहे. तेव्हा तर संजयासारखीच आपल्या सर्वांना खात्री वाटते
की यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोर्मूर्ती ध्रुवार्नीती मतिर्मम. परंतु आपण क्षणभर थांबून विचार करूया. पांडवांचा पक्ष सदैव धर्माचा पक्ष होता आहे का? तर एक 3-4 उदाहरणं घेऊया आपण. भीष्माचा वध करायला शिखंडीच्या मागे लपून अर्जुनाने त्यांच्यावर शरसंधान केले. हे करणे धर्माला धरून होते का? दुसरं, द्रोणाला शस्त्रत्याग करायला लावण्यासाठी युधिष्ठिर नरो वा कुंजरो वा असे अर्धसत्य बोलला. हे धर्मानुसार होते का? तिसरं, अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी जयद्रथाच्या वधापूर्वी कृष्णाने सुदर्शन चक्राचा उपयोग करून सूर्यास्त झाल्याचे सोंग आणले. ही कृती धर्ममान्य आहे होती का? आणि शेवटी सर्वात चौथं, गदायुद्धात भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा प्रहार केला व ते पाहून बलराम रागाने तेथून निघून गेला का? कारण भीमाचे हे कृत्य त्याला गदायुद्धाच्या नियमांना धरून योग्य वाटले नाही म्हणूनच. तर असा विचार केल्यास महाभारताच्या युद्धात उभय पक्षांपैकी एकही पक्ष पूर्णतः धर्माप्रमाणे वागला नाहीच. कदाचित इंग्रजीत जसं म्हणतात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि दिस वॉज अ वॉर. त्यामुळे कसंही करून ते जिंकणं महत्वाचं असतं. त्यातल्या त्यात जोपर्यंत भीष्म रणक्षेत्रात होता तोपर्यंत हे युद्ध धर्मानुसार लढले गेले. परंतु भीष्म शरपंजरी पडल्यावर उभय पक्षांनी सोयीस्करपणे धर्माला बाजूला सारून युद्ध लढविले. भीष्माच्या दीर्घायुष्यात त्याच्या उज्ज्वल चरित्राला कलंक लागले ते त्याच्या द्यूतसभेतील मौनमुळे. शेवट असहायपणे द्रौपदीच्या प्रश्नांना उत्तर देताना भीष्म म्हणतो, अर्थस्य हि पुरुषो दासः. त्याच्या या वागणुकीचे समर्थन कसे करावे या प्रश्नाचे आजवर मला समर्पक उत्तर कोणाकडूनही मिळाले नाही. अस्तु. नमस्कार. बापरे, फारच हेवी ड्युटी केलं तुम्ही. आता त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि खरोखरच महाभारत वाचताना दरवेळी असंच होतं मला की प्रश्न जास्त येतात उत्तरापेक्षा. आणि मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच असतं की जेव्हा एखादा प्रश्न येतो तेव्हा त्याच्यासाठी उत्तर शोधण्यातच आपला जास्त वेळ जातो. म्हणजे खरोखरच छान. महाभारतातली 2 उदात्त पात्र म्हणजे एक भीष्म आणि एक कर्ण. पण दोघांच्याही वाटेला काहीतरी कारणाने नियतीने अगदीच वेगळा डाव मांडला. हो, बरोबर आहे. पण भीष्मानी काय सगळं बरोबर केलंच असं नाही. पण आपण एकदा त्याच्यावरती बोलू शकतो, कारण प्रत्येकाला मला वाटतं त्याच्यावरती काहीतरी विषय आहे बोलण्यासारखा. म्हणजे कदाचित युद्ध थांबवता जर कोणाला आलं असतं तर ते भीष्म आणि कृष्ण या दोघांच्यातच ते सामर्थ्य होतं. ते त्यांनी का नाही केलं आणि इतका सगळा मानव संहार का होऊ दिला, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. बघूया, कधीतरी आपण हम्म. महाभारतावरती बोलू. अजून माझा तेवढा अभ्यास नाही त्यामुळे मी बोलू नाही शकत. पण खरोखरच जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा तेव्हा आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप विचार करण्यासारखं आहे. दरवेळी असं का आणि तसं का दोन्ही बाजू बरोबर असतात. थँक्यू. तर आता आमच्या दुसऱ्या ग्रुपमधली विद्या मोमीन म्हणून आहे. तिला खरं वेकेशनवर जायचं होतं, पण तिने त्याच्या आधी आपल्याला रेकॉर्डिंग करून तिचं पाठवलंय. तर विद्याचं रेकॉर्डिंग आज राजीव किंवा संध्या आपल्याला ऐकवून. थँक्यू. चालेल. विद्या मोमीन ऐकू नाही येते. राजू, तुम्ही लावताय का? नाही ऐकू येते.
हॅलो, मला वाटतं तुम्ही म्यूटवर असाल का? एक 2 मिनिटं या. ओके, नाहीतर मी पण लावू शकते, आहे मला ओपन. येत आहे का? नाही येत ऐकायला. मी ट्राय करते. Let me try. Echo येतोय मला. मी मुद्दाम पाठवलं कारण ती हे करणार होती म्हणून, वेकेशनवर जाणार होती म्हणून. नमस्कार, मी विद्या मोहन. 12व्या अध्यायातील अभ्यास योग वाचून मला जी प्रेरणा मिळाली त्यावर मी इथे माझे विचार मांडणार आहे. मानसिक द्वंद्व, द्विधा आणि त्यामुळे सतत पडलेला विभ्रम हा मानवाचा मूलभूत स्वभाव आहे. मग ते द्वंद्व कर्तव्य आणि भावना असो की योग्य किंवा अयोग्य नीतिमत्तेची परीक्षा असो. एवढंच काय तर सालड की केक हा साधा मोह जिंकण्याचा क्षण असो, मानव हा कायम संभ्रमातच असतो. या संभ्रमाचे मूळ कारण आध्यात्मिक अज्ञान हेच आहे. हा व्यामोह दूर करण्यासाठी आणि रणांगणावर अर्जुनाच्या पडलेल्या संभ्रमाचे निवारण करण्यासाठी आणि पर्यायाने तो अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय मित्र अर्जुनाला आयुष्याचे गहन ज्ञान भगवद्गीतेत सांगतात. ते ज्ञान कल्पनेच्या पलीकडे कठीण आहे. मी यापूर्वी कधीच गीता किंवा ज्ञानेश्वरी न वाचल्यामुळे मला ते विस्मयचकित करून जाते. नमस्कार, मी विद्या मोहन. अरे पुन्हा का सुरू झालं? नमस्कार, मी विद्या मोहन. 12व्या अध्याय असो की योग्य किंवा अयोग्य ही नीतिमत्तेची परीक्षा असो. एवढंच काय तर सालड की केक हा साधा मोह जिंकण्याचा क्षण असो, मानव हा कायम संभ्रमातच असतो. या संभ्रमाचे मूळ कारण आध्यात्मिक अज्ञान हेच आहे. हा व्यामोह दूर करण्यासाठी आणि रणांगणावर अर्जुनाच्या पडलेल्या संभ्रमाचे निवारण करण्यासाठी आणि पर्यायाने तो अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय मित्र अर्जुनाला आयुष्याचे गहन ज्ञान भगवद्गीतेत सांगतात. ते ज्ञान कल्पनेच्या पलीकडे कठीण आहे. मी यापूर्वी कधीच गीता किंवा ज्ञानेश्वरी न वाचल्यामुळे मला ते विस्मयचकित करून जाते. ज्ञानेश्वरांची ते सुलभ विस्तार करून सांगण्याची गोड पद्धत अतिशय मोहक आहे. अशा या अफाट ज्ञानसागरातून निलिमाताईंनी एक आवडलेला शिंपला शोधून काढायला सांगितला आहे. ते तर मला अशक्यच वाटले. पण नुकताच संपवल्यामुळे किंवा थोडा समजल्यामुळे मला 12व्या अध्यायातील अभ्यास योग अंतर्मुख करून गेला. भगवान श्रीकृष्णांनी मोक्ष प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत. भक्तियोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग. कुठलाही योग स्वीकारला तरी त्यात भक्ती हा सर्वांमध्ये दुवा आहे. तो त्याचा मध्यबिंदू आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला विसरून झोकून देऊन श्रीकृष्ण परम ब्रह्मावर प्रेम करत नाही, त्याला पूर्णपणे अर्पण करत नाही, तोपर्यंत स्वतःपासून मुक्ती मिळू शकत नाही. भक्ती योगांमध्ये अनेक योग व मार्ग आहेत जे शेवटी मोक्षाला मिळवून देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यासरूपी योगानेही भगवान प्राप्त होऊ शकतात. संपूर्ण बुद्धी चित्त अर्पण करायला
तुम्ही असमर्थ असाल तर एक क्षणभर तरी तुझे मन, बुद्धी व चित्त मला दे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तो एक क्षण सुद्धा देणे मानवाला किती कठीण आहे हे त्यांना माहिती आहे. भगवान म्हणतात, तो एक एक क्षण आसक्तीची अरुची निर्माण करून शेवटी तुला विरक्त करायचे. श्री ज्ञानेश्वर महाराज चंद्राची उपमा देऊन ते कसे शक्य आहे याची फोड करून सांगतात. ते म्हणतात, जसा पौर्णिमेचा चंद्र कलाकलाने अमावस्येपर्यंत नाहीसा होतो किंवा नदीचे पाणी ऋतूप्रमाणे आटत जाते, तशी आसक्तीही नाहीशी होते. ते चित्त अभ्यास योगाने विषय भोगातून जसे जसे बाहेर पडेल आणि माझ्यामध्ये प्रवेश करेल तसे तसे ते मद्रूप होईल. या अभ्यास योगाचे सामर्थ्य अचाट आहे. ते कुठलीही गोष्ट प्राप्त करून देऊ शकते. त्यामुळे विष पचवता येते, समुद्रावर चालता येते, क्रूर जनावरांना वश करता येते. अभ्यासाला असाध्य असे काहीही नाही. लहानपणापासून अभ्यासाचे महत्व आपल्या मनावर बिंबवल्यामुळे आणि त्यामुळे झालेला फायदा अनुभवल्यामुळे मला या मार्गाची सुरुवात थोडी माझ्या आटोक्यातली वाटली. दिवसातला एक क्षण तरी पूर्णपणे ईश्वराच्या चिंतनात घालवण्याचा प्रयत्न करण्याचे मी ठरवले आहे. हळूहळू ते सफल होईल आणि कालांतराने कर्मफल त्यागापर्यंतच्या मार्गाला मी शोधूच शकेन अशी मला आशा आहे. थँक्यू. नमस्कार. अरे मी पुन्हा विद्या सुरू, मोहन. सॉरी ना, माझं ते पुन्हा सुरू झालं. छान विद्या, तू इथे नाहीयेस पण आम्ही तुझं ऐकलं आणि खरं तर छान सांगितलंस मला. तर आपण, तू आल्यानंतर आपण पुन्हा तुझ्या अभ्यास योगाबद्दल बोलूया. आता पुढचं वसुधा बोलणार आहे. वसुधा खाडीलकर. वसुधा. हॅलो, मी वसुधा खाडीलकर. मी आज निष्काम कर्मयोगाबद्दल बोलणार आहे. आणि मी खरं म्हणजे थोडीशी चूक केली आहे की आय एम सॉरी अबाउट दॅट, की मी माझ्यात बदल कसा झाला याच्याबद्दल जास्त लिहिलं नाहीये. परंतु ज्ञानेश्वरीतला कुठला भाग म्हणजे कुठला भगवानांचा कुठला उपदेश श्रीकृष्णाला दिलेला कुठला उपदेश मला आवडला त्याबद्दल लिहिलंय. आणि मी तो माझ्या जीवनात ऑफकोर्स पाळायचा ठरवलेला आहे. सो मी थोडस त्याच्याबद्दल बोलते. आतापर्यंत आपण गीतेमधील जे अध्याय वाचले त्यामध्ये निष्काम कर्मयोगाचा उल्लेख बऱ्याच श्लोकांमध्ये आहे. विशेष करून अध्याय 2 ते 4 मध्ये निष्काम कर्मयोगाबद्दल भगवान अर्जुनाला सांगतात. निलिमाताईंनी पण ते आपल्याला वेळोवेळी समजावून सांगितलेले आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायात युद्धासाठी उभ्या असलेल्या आपल्या स्वजनांना पाहून अर्जुन अतिशय व्याकुळ झाला होता. या माझ्या बांधवांना, गुरूंना, आप्तांना मारून माझे कल्याण होईल असे मला वाटत नाही, असे त्याला सारखे वाटत होते. त्याला असे निराश व हतबल झाल्याचे पाहून भगवानांनी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी पुढील उपदेश दिला. भगवान म्हणजे श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू जर असे हातपाय गाळून बसलास तर हे कौरव ज्यांच्यासाठी तू एवढा व्याकुळ होत आहेस ते तुला चोहोबाजूंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा मारा करतील आणि तुझा कनवाळूपणा तुझ्यावरच उलटेल. आज देशादेशात तुझी गुणकीर्ती पसरली आहे आणि या कौरवांना पण तुझा धाक वाटतो. आणि अशा वेळेस हे युद्ध न करता तू जर माघारी फिरशील तर तुझी थोरवी व महती जिवंतपणीच नाहीशी होईल. तर तुला केवळ हीनता प्राप्त होईल आणि ते तुला पकडून तुझी फजिती व निंदा करतील. त्यापेक्षा या रणांगणात युद्ध करताना तुझे प्राण गेले तर तुला वीरगती प्राप्त होईल व स्वर्ग सुखाचा लाभ होईल. या युद्धामध्ये तुला पातक लागेल हा विचार मनातनं काढून टाक. तू एक योद्धा आहेस आणि तुझा धर्म हा लढण्याचा आहे. तरी कुठल्याही फळाची आशा न करता तू तुझ्या क्षत्रिय धर्माचे पालन केलेस
तर तुला कुठलेही पातक लागणार नाही. दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकापासून भगवान अर्जुनाला बुद्धियोग म्हणजे सकाम व निष्काम कर्मयोगाबद्दल सांगतात. ते असे, ते म्हणतात, बुद्धियोगाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे सकाम बुद्धी व दुसरा प्रकार म्हणजे निष्काम बुद्धी. सद्बुद्धीने केलेले सकाम कर्म आपल्याला स्वर्ग किंवा लोकप्राप्ती देते. दुर्बुद्धीने केलेले सकाम कर्म आपल्याला नरकात पाठवते. परंतु सद्बुद्धीने केलेले निष्काम कर्म ईश्वरार्पण केल्याने आपल्याला वैराग्य, चित्तशुद्धी व मोक्ष देते. पुढे भगवान म्हणतात, अर्जुना, जे निष्काम बुद्धीने काम करतात त्यांना कर्मबंध मुळीच बाधत नाहीत. कर्मफळाची आशा न ठेवता निरभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला आपलीशी होते त्याला संसार भय राहत नाही. सद्बुद्धी ही किती परिणामकारक असते हे माऊलींनी खूप छान उदाहरण देऊन समजावले आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत खूप लहान असूनही भरपूर प्रकाश देते, त्याप्रमाणे जे लोक अल्प सद्बुद्धीने सुद्धा निष्काम कर्म करतात त्यांना ईश्वर प्राप्ती होते व त्यांना आत्मसुखाचे दर्शन घडते. तरी अर्जुना, तू आपले कर्तव्य कर्म विसरू नकोस व कर्मफळाची इच्छा मनात ठेवू नकोस. तू जर निष्काम सद्बुद्धीने आपले कर्म केलेस आणि ते जरी अपुरे झाले तरी पूर्णच झाले असे समज व ते ईश्वराला अर्पण केलेस तर तू पाप व पुण्य या दोन्ही बंधातून मुक्त होशील. अहंकारयुक्त व फलेच्छा सहित केलेले सकाम हे निष्काम कर्मापेक्षा नेहमीच कमी योग्यतेचे असते. जे निष्काम कर्म करून ते ईश्वरार्पण करतात त्यांच्या जन्म मरणाच्या खेपा संपतात व ते अढळ अविनाशी अशा पदाला पोचतात. म्हणून तू स्वजनांचा विचार मनातून काढून टाक व वैरागी व निरीच्छ बुद्धीने म्हणजेच स्थितप्रज्ञ होऊन युद्धास आरंभ कर. मग कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखात तू अडकून राहणार नाहीस व तुला मुक्ती मिळेल. असे सद्बुद्धीने केलेले निष्काम कर्म आपण जर आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात जोपासले तर आपल्याला मनःशांती तर मिळतेच, शिवाय कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवल्याने मन विचलित न होता शांत, समाधानी व आनंदी राहील यात शंकाच नाही. त्यामुळे हा निष्काम कर्मयोग मला फार आवडला आणि तो आत्मसात करणे खूप कठीण आहे, परंतु तो पाळण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनात करणार आहे. नमस्ते. सॉरी, मी थोडस मुद्द्याच्या सोडून लिहिलं होतं, पण चांगलंच आहे, प्रयत्न चांगला आहे. आता मला फक्त एक म्हणायचं की याच्या आधी आशाचं म्हटलं होतं, आशा गोळे, पण थोडी गडबड झाली माझी लिहिताना, तर आशातही माझा. बरं, नमस्कार, मी आशा. माझं पण वाटचाल म्हटलंय मी, पण ही सुरुवातच आहे, कारण अध्यात्माच्या पठणाने माझ्या गीतेची तोंड ओळख 15व्या अध्यायाच्या पठणाने झाली आणि ती 7वीच्या सुमारास माझ्या मोठ्या भावाने खनपटीला बसवून गीतेचा 15वा अध्याय पाठ करून घेतला होता. 15वा अध्याय पुरुषोत्तम योगाचा, दुःख आणि भीतीचे निर्मूलन करणारा, छोटासा आणि पाठांतराला सोपा म्हणून असेल कदाचित, पण एकतर माझे ते वय हुंदडण्याचे होते, अर्थ अजिबात समजत नव्हता, त्यामुळे तो अध्याय पाठ होता मात्र मला अगदी नाकीदम आला होता. पुढे पु ल देशपांड्यांच्या विनोदी नाटकातील तुझे आहे तुझपाशी मधील काकाजी, गीता, श्याम यांसारखी पात्रे सहजपणे जाता येता गीतेचा उल्लेखनीय आशय आणि काकाजी आत्मा अमर आहे, बंदुकीच्या गोळीने पण मरणार नाही, विनोदी जरी असलं तरी त्याच्यात कर्मयोगाची सुरुवात आणि प्रसिद्ध आणि रूढ प्रचलित असलेले हे श्लोक त्या नाटकात असं होते, जायसी चत्कर्मणास्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. तसेच क्रोधात भवती सम्मोहात स्मृती विभ्रम
आणि ही अशी गीता त्यांची म्हणजे कॅरेक्टर त्यातली म्हणायची. तर हे सगळं तात्विक शुगर कोटेड पद्धतीने सहज सुकर करताना जेव्हा मी पाहिले ऐकले, तर माझे पाठांतर म्हणजे माझी सुप्त इच्छा परत मनात बीजे रुजू लागली आणि जाम दमदाटीने का होईना केलेले पाठांतर तेव्हा असं वाटायला लागलं, अरे हे काहीतरी महत्त्वाचं दिसतंय, आपण वाया नाही जाता कामा. म्हणून मी ते रोज आपणहून आंघोळ करताना म्हणायच्या स्तोत्रात गीतेचा 15वा अध्याय समाविष्ट केला होता. तो आज तागायत चालू ठेवला होता. अर्थ समजला नसला तरी काहीतरी डोक्यात विचार सुरू होत होते त्यामुळे. आणि मग म्हातारपणी हे सर्व संस्कृत विचार आपण पूर्णपणे समजून घेऊन अधिक विस्तारपूर्वक आत्मसात केले पाहिजेत अशी मनाशी त्यावेळी मी खुणगाठ बांधली होती. तसेच ज्ञानेश्वरीचे पण. मला 3 मोठे भाऊ आणि त्यांची सर्वात लहान बहीण मी. आणि दुर्दैवाने 6 वर्षाची असतानाच माझी आई आजारी असल्यामुळे आम्हाला सोडून गेली. पण आई गेल्यानंतर नोकरी मिळाल्यामुळे बापू वडील मुंबईत राहू लागले आणि आम्ही 3 भावंड वडिलोपार्जित घरात एकटे म्हणजे भावंडच असे एकमेकांना वाढवत होतो. आणि त्याच्यात माझा सर्वात मोठा भाऊ पोलिओ झालेला 16 वर्षाचा नाना, आम्ही त्याला निवृत्ती असं मनातल्या मनात म्हणजे साहजिकचपणे 3 भावंड आणि बहीण असं म्हटल्यावरती ज्ञानेश्वरांची आणि आपल्या ह्याच्यात किती साधर्म्य आहे असं डोक्यात येत असे. आणि तेव्हा ज्ञानेश्वरची गोष्टी पाठीवर मांडे भाजून द्यायला पाठ गरम करणे, 21व्या वर्षी समाधी घ्यायची, हे मला इतकं अचंबित करून आणि सुन्न वाटून जायचं मनाला. अंगावर शहारे आणि डोळे भरून यायचे की इतक्या लहान वयात त्यांनी हे कसं केलं. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी पण आपण मोठेपणी शिकली पाहिजे किंवा वाचली पाहिजे, निदान प्रयत्न तरी केला पाहिजे, ही दुसरी खुणगाठ तेव्हा माझ्या मनात बसली होती. निलिमाताईंच्या या वर्गामुळे दुग्ध शर्करा योग आला आणि म्हातारपणाचे बेत हळूहळू कूर्मगतीने का होईना पुढे सरकू लागले. निवे जरा सुरुवातीला नमनाला घडाभर पाणी झालं. पण 6व्या अध्यायात जास्त करून मनाचे नियमन केले तर मनःशांती मिळते. आणि युजुनैव सदात्मनं योगी नियत मानस शांती निर्वाण परमाम मस्त समस्त गच्छती असं सांगितलं. त्यानंतर योगी मनाच्या बैठकीस काय चांगले आणि काय वाईट हे सांगताना अति झोप, जिभेवर ताबा नसणे, आळशीपणा, अति जागरणे हे सर्वच वाईट. तर ह्याच्या उलट सर्व गोष्टी प्रमाणात पुरेशा वृत्तीने केले तर तो योगयुक्त ठरतो, हे 16व्या 17व्या श्लोकात सांगितले आहे. ज्ञानेश्वर माऊली येथे इंद्रियांना द्वाड ही उपमा नि योगी माणूस जेव्हा नियमबद्ध आयुष्य अंगीकारतो तेव्हा त्याला भाग्योदय झाल्याप्रमाणे सर्व सिद्धी आपोआपच साध्य होतात असे सांगतात. इंद्रियावर ताबा ठेवणे हे गीतेतले सर्वोच्च उच्च आणि अनुसरायला कठीण असे तत्व. ते आव्हान अंगीकारायचा प्रयत्न एकदा मी तरुण असताना केला होता. अंगावर पुरळ उठण्याचा त्रास घालवण्यासाठी माझ्याच मनाने निग्रह करून पूर्ण 5 दिवस ओळीनी फक्त मी लिंबू पाण्यावर काढले आणि माझे पुरळ येणे बंद झाले. त्याच सुमारास शाळेत शिकलेल्या योगासनामुळे शारीरिक शिस्त, मन एकाग्र केंद्रीकरण आत्मसात व्हायला मदत असे. तरी अजून कितीतरी शिकायला वाव हा 6वा अध्याय मी सर्व गीता अथपासून इथेपर्यंत प्रस्थापित करून ठेवते. त्याला हा जन्मसुद्धा अपुराच पडेल. जसे चंचल मनाला आवर घालणे 26 नि 35व्या श्लोकात म्हटले आहे, यतो यतो मनश्च चंचलम स्थिरम ततस्तस्तो नियमे तदात्मनैव वशम नयेत. आणि 35वा म्हणतो, असनशयम महाबाहो मनो दुरिनिग्रहम
चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्यानेच गृह्यते. हे सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिणे, ते सुद्धा प्रेमळ उदाहरणे देऊन, जसे मन गोडीला अभ्यासाच्या गोडीला सवकू शकते, तसेच अभ्यासाची मोहर लावणे म्हणजे शिक्का मारून बंद करणे इत्यादी पद्धतीने स्पष्ट करणे, हे ज्ञानेश्वर महाराजांचे मराठी जनतेवर अत्यंत उच्च कोटीचे अलौकिक योग धनदान आहे असे वाटते. दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे सर्वात महत्वाचा गीतेतील उपदेश रागाला काबूत आणणे. दुसऱ्या अध्यायात 63वा श्लोक म्हणतो, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. येथे परत ज्ञानेश्वर माऊली इतके सपखल उदाहरण देतात, जसे की सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, तसेच सम्मोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. दुसरा 56वा श्लोक म्हणतात, दुःखेष्वनु विदिग्नमघा, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भय क्रोधा, स्थितधीर्मा निरुच्यते. ज्याला काम क्रोध नाही त्याचे मन कधी खिन्न होत नाही, कारण तो सुखाच्या अपेक्षात अडकलेला नसतो. मनावर अशा प्रकारे अनेक पद्धतीने ताबा मिळवणे हे 4थ्या अध्यायातील 10व्या श्लोकात पण ठसवले आहे. वितराग्य भय क्रोधा मन्मया मामुपश्रितः, बहवो ज्ञान तपसा पुता मद भावमागता. प्रीती, भय, क्रोध ज्यांच्यापासून जे दूर गेले आहेत, आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करत नाहीत, जे माझ्या भावनेतच संपन्न असतात, ते भगवंताच्या साठी जगतात, ते तपाच्या तेजाने तेजपुंज असतात, ते तीर्थाला पावित्र्य देतात, किंबहुना ते स्वतःच तीर्थ ठरतात. माऊली पुढे उत्तम उदाहरण देतात, जसे काही पितळ्याचे गंज व काळीमा हे 2 दोष निघून गेले तर सोने प्राप्त करून घ्यायची जरूर आहे का? स्वतःचे दोष सांडले तर सोन्याप्रमाणे अंतरी असलेले ब्रह्म खचितच प्रभावीपणे चकाकेल, असा संदेश माऊली सामान्य माणसाला पोचवत आहेत. म्या पारमराला असे वाटते, या सर्व षड्रूपींचे परिमार्जन करणे हे ध्येय पुढे ठेवणे हेच मोठे आव्हान आहे. क्रोध दूर केला तर प्रीती निसटते, प्रीती निसटली की भय मागे लागते. या झपुर्जात हा माझ्या वाटचालीचा मेजर माइलस्टोन अगदी जवळ आला आहे असे भासते का कधी कधी हे मृगजळ तर नाही ना असे वाटू लागते. म्हणजे अजून पुष्कळ मला अभ्यास करायचा आहे आणि कंट्रोल करायचं आहे. बरोबर. पण तुम्ही आता जे सांगितलं ते खरं आहे की मनावर ताबा हे महत्वाचं सगळ्यात. आता कसं तिथे जायचं ते आपण आपलं ठरवायचं. राईट. आता मी तुम्हाला पुढची आपल्या ग्रुपमध्ये, दोन्ही ग्रुपमध्ये शोभनाताई देवधर, शोभाताई लेले आणि शोभा द्रविड या दरवेळी भारतातून आपल्या कार्यक्रमाला येतात. म्हणजे आपलं जे सत्संग असतो दर आठवड्यात त्याला. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये अलका ढोले असतात, त्या पण सकाळी उठून भारतातून आपल्याला जॉईन होतात. मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं, कारण पहाटे 5 वाजता उठून ज्ञानेश्वरीला बसायचं म्हणजे अगदी खरोखरच मला कौतुकास्पद ती गोष्ट वाटते. तर त्यांच्यापैकी शोभनाताई देवधर आत्ता आपल्याशी बोलणार आहे गीतेची पंचसूत्री. तर शोभनाताई. नमस्कार. गीतेची पंचसूत्री. हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्रस्थानत्रयीतील एक ग्रंथ आहे. भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. प्रत्यक्ष भगवान वाच आहे. त्रिकालात सदा नित्य नूतन आणि उपयुक्त आहे. 700हून अधिक वर्षापूर्वी भगवद्गीता तत्व माऊलींनी त्यावेळच्या बोलीभाषेत तळागाळातील समाजात रुजवली, ती अलंकारिक भाषेत आणि शास्त्रीय दाखले देऊनच. तसंच गेल्या शतकात पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या गीता प्रवचनातून गीता तत्वे साध्या बोली भाषेतून, रोजच्या व्यवहारातून, उदाहरणातून जनतेपर्यंत पोहोचवली. आजच्या युगाची सुद्धा हीच गरज आहे, जी आपण पूर्ण करायची आहे. आणि या कार्यात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची गीतेतील पंचसूत्री आपल्याला मार्गदर्शन करेल.
गीतेची पंचसूत्री म्हणजेच गीतेचे पंचप्राण ही सूत्र आहेत. पहिला प्रयत्नवाद, दुसरा अहंकार नाश, तिसरा लोकसंग्रह, चौथा भक्ती आणि पाचवा समन्वय. पहिला प्रयत्नवाद हा गीतेचा कर्मयोग आहे. तितिक्षा, संतुलन, स्वीकार वृत्ती, सकारात्मकता, व्यवसायात्मिका, कुक्षाग्र बुद्धी, एकाग्रता, धृती, धडाडी, सार हवंच, आळशीपणा अमान्य, सतत विहित सुयोग्य कार्यरत असावं, मनाची दुर्बलता नकोच, हताशपणा नको, निराशा नको, आशावाद हवा, कर्माला चैतन्याचं दैवाचं अधिष्ठान हवंच, दैवाई चैवात्र पंचमम. आपण ठामपणे कार्यात झोकून द्यायचं आणि मग मदतीची आर्त साथ घालायची. भगवंताचा हात येतोच मदतीला. श्रद्धापूर्वक प्रयत्नवाद असावा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपला उद्धार करायचा असतो. प्रयत्नांती परमेश्वर. दुसरं सूत्र अहंकार नाश, अहमचा नाश. निरहंकारी वृत्ती हा गीतेतील ज्ञानयोग आहे. मी शरीर नाही, मी आत्मचैतन्य आहे, हेच ज्ञान. निष्काम कर्मयोग करायचा. कर्माचं नैष्कर्म्य अगदी भाजल्या बी प्रमाणे सहज करायचं. कर्तृत्व भोक्तृत्व नाहीच, मग कर्मफलही नाही. मी निमित्त मात्र, साधन मात्र. मी भगवंत चैतन्याचा अंश आहे आणि ते चैतन्यच माझ्या शरीराकडून हे कार्य घडवित आहे, हाच सार्थ अभिमान असावा. तिसरं सूत्र लोकसंग्रह म्हणजे जनप्रबोधन, समाजोन्नती, समाजाचा उद्धार. भोगवाद ते भाववाद, भाववाद ते भद्रवाद असा उत्तम विचार असावा. उन्नती ऊर्ध्वगती साधावी. समाजात जागृती करणं, चैतन्य, उत्साह, अस्मिता या भावना जागवणं, अध्यापन, अध्ययन करणं, सामाजिक ऋणाचं भान ठेवणं. ज्ञानेश्वर माऊलींनी आणि पांडुरंग शास्त्रींनी असाच लोकसंग्रह केला. शास्त्रींनी खेड्यापाड्यात, कामगार वस्त्यात, कोळी वस्त्यात, देश विदेशात, परपंथ परधर्मीयात जाऊन हा मानवतावादी गीता संदेश साध्या सोप्या भाषेत पोचवला. आपणही हाच आदर्श ठेवायला हवा आणि गीता तत्वांचा आपण प्रसार करायला हवा. चौथं सूत्र आहे भक्ती. हा पूर्ण भक्ती योग आहे आणि हाच ध्यानयोग सुद्धा आहे. ज्ञानी भक्ती ही डोळस भक्ती असते. भक्ती आणि उपासना यात अंतर आहे. जो भगवंतापासून विभक्त नाही तो खरा भक्त. उपासना ही व्यक्त असते, दृश्य क्रिया असते. ही क्रिया शरीर करतं. खरी भक्ती अव्यक्त असते, अदृश्य असते, अन्योन्य असते. अवडंबर प्रदर्शन नसतं, कारण ही क्रिया नसतेच. भक्ती ही मनाची वृत्ती असते, मनातील भावना असते. ज्ञानमय भक्ती मनातूनच उचंबळून यावी लागते आणि हीच पुढे ध्यानात आणि समाधीत परिवर्तित होते. ध्यान योग होतो तो असा. प्रत्येक कार्याला एकाग्रतेसाठी भगवंताचं अधिष्ठान हवंच, तरच कार्याची योग्य पूर्तता होते. गीता सांगते, स्वधर्म आणि सुकर्म कुसुमांनीच भगवंताची पूजा करावी. भक्तियुक्त ज्ञान कर्म हातून घडावं. पाचवा आहे सूत्र समन्वय. पांडुरंग शास्त्री म्हणतात, ज्ञानी माणसाचे नेत्र, कर्मयोग्याचे हात, निस्तीम भक्ताचे संवेदनाशील मन, भावनाप्रवृद्ध हृदय, त्यांचा समसमा संयोग जेव्हा होतो तेव्हा पवित्र त्रिवेणी संगम घडतो. ज्ञान, कर्म आणि भक्ती तीनही योग एकमेकांना पूरक आहेत आणि एकमेकाविना ते अधुरेच आहे. गीता सांगते, ज्ञानमय कर्माला भक्तीचा ओलावा हवाच. आपण बोध काय घ्यायचा? तर गीता ज्ञानेश्वरीतून जे शिकलो ते पुढच्या पिढीला, समाजाला द्यायचंय. गीतेच्या पंचसूत्रीतूनच आपण ते देऊ शकतो, कारण ते साधं आणि सोपं आहे. प्रत्येक श्लोक वाचायची गरज नाही. मुलं, नातवंड, पतवंडांना गीता जगायला शिकवायचं, पण आधी आपण गीता जगायची आहे, जीवनात मुरवायची आहे. ती आपल्या आचरणातूनच. ज्ञानेश्वर, पांडुरंग शास्त्री, आठवले यांच्यासारखा लोकसंग्रह आपण करायचा आहे. गीतेत भगवंत म्हणतात, जो कोणी हे गीता तत्वज्ञान समाजात इतरांना सांगेल, शिकवेल, तो मोक्षाचा धनी होईल, तो मलाच येऊन मिळेल. मग भगवंतमय होण्याचा हा मार्ग आपण अनुसरायलाच हवा नाही का? आणि ह्या संधीचं सोनं करायलाच हवं. धन्यवाद. जे काही न्यून ते माझं आणि परिपूर्ण योग्य ते भगवंताचं, आणि हे सारं भगवंतालाच अर्पण. हरिओम. छान, अगदी प्रिपरेशन करून करायला तुम्ही. आणि मी याच्याबद्दल बोलले नव्हते पंचसूत्रीबद्दल, तर त्याच्याबद्दल अनेक धन्यवाद.
आता राहिला नको. हा, आता आणखीन एक आपल्याकडे एक ग्रुप आहे, तो म्हणजे तुम्हाला माहित आहे संध्या किंवा कोणाचं म्हटलं होतं, हा, नीता दत्तेश्वरकर, संध्या, आणखी लीना, मीना, अशा अनेक लोक आहेत की ज्यांची मराठी मीडियम नव्हती, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेत किंवा गुजराती मीडियम मध्ये शिकलेत आणि त्यांचा मराठी माध्यमाचा विशेष संपर्क नव्हता. पण जेव्हा आपण त्यांना वाचायचं काम देतो तेव्हा त्या अतिशय निकडीने प्रयत्न करतात आणि शक्य तेवढं अस्खलितपणे वाचतात. तुम्हाला त्या सर्व ग्रुपचं पण खूप कौतुक वाटतं. तर त्यांच्यातर्फे असं म्हणूया, तर नीता थोडंसं बोलते आहे, कदाचित इंग्लिश मराठी एकत्र असेल पण हरकत नाही, चालेल. नीता, नीता डी. नमस्कार. हो, मी जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचाच प्रयत्न करीन. मला असं लहानपणापासून मला ज्ञानेश्वरीचं काहीतरी एक आकर्षण होतं आणि त्याला 3 कारणं आहेत. एक म्हणजे माझं माहेरचं आडनाव रेडे आणि तेव्हा ते असे सगळेजण म्हणतात की ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यांकडून गीता ऐकवली त्या रेड्यांचे ओनर आमचे पूर्वज होते असं म्हणतात लोक. आता खरं खोटं माहित नाही. दुसरं म्हणजे माझ्या आईचा आजोळ म्हणजे माझ्या आईचा मामा, त्यांचं आडनाव जोशी, ते मुख्य पुजारी होते आळंदीच्या देवळात. आता त्यांचा पंतू वगैरे असेल तिथे. तर पण लहानपणी आई बरोबर बरेच वेळा मी गेलेले आळंदीला आणि मला तेव्हा काही कळायचं नाही, पण देऊळ वगैरे व्यवस्थित अगदी खाली गुहेत वगैरे जाऊन बघितलेलं आहे आणि तिकडे त्या जोशांकडे, त्या पुजाऱ्यांकडे आम्ही राहायलाच असायचो. तिथे जेवण बिवण सगळं व्यवस्थित व्हायचं. तर ते एक मनात आठवणी त्या आहेत. आणि तिसरं म्हणजे आशाताईंसारखंच मला 3 मोठे भाऊ आणि मी त्यांची धाकटी बहीण आणि त्यामुळे बराच असं ज्ञानेश्वर सगळ्यांना चिडवणं चालायचं, मुक्ताबाई ज्ञानेश्वर हे वगैरे. त्या भावंडात आणि आमच्यात किती तितकं हे काय म्हणायचं सिमिलॅरिटीज कमी होत्या पण एक होती मात्र की त्या तिघांचंही माझ्यावर खूप प्रेम होतं, म्हणजे आहे, अजूनही आहे. तर ते माझ्या लहानपणापासून होतं ज्ञानेश्वरीचं आकर्षण, पण समहाऊ कधीच पुढे जास्ती काय त्याच्यावर विचार झाला नाही. तो आत्ता जेव्हा संध्याकडूनच मला कळलं की निलिमाताई चालू करतायत लेक्चर्स, तर मी लगेच हो म्हटलं. कारण एकतर मला संध्या आणि राजीवचं माहिती आहे कसं ते किती व्यवस्थित सगळं हे करत असतात देवाचं. आणि दुसरं म्हणजे निलिमाताईची सुद्धा माझी ओळख आहे, आपली जावा क्लासेस पासून फ्लेमिंग्टनची ओळख आहे. त्यामुळे ते जावाच्या मध्ये मी एवढ्या शिकले नाही, पण मी तुला सांगते की माझ्या काही एकतर काय अपेक्षा करायची मला माहीतच नव्हतं ह्या क्लासमधून, पण जे काही मी शिकलेलं आहे आणि एक्सपिरियन्स केलेला आहे, इट हॅज बीन वे बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन्स. मी खूपच एन्जॉय करते आहे हे सेशन्स. आणि ह्या सगळ्या याचा माझ्या पर्सनल लाईफवर कसा परिणाम झाला तर त्याच्या 1-2 उदाहरणं मला देता येतील. एक म्हणजे मी माझ्या घराच्या मागे जे झाड आहे ते झाड कित्येक वर्ष आहे, इतके वर्ष ते झाड होतं. आता ते माझं झाड झालेलं आहे, कारण त्याची पानं फांद्या सगळ्या माझ्या डेकवर येतात आणि त्याची पानं पडली फॉलमध्ये की मला आनंदच होता की असं वाटतं अरे वा, आता हे माझ्या झाडाची पानं माझ्या डेकवर पडली. का असं वाटतं मला माहित नाही, पण ते आत्ता चालू झालंय. दुसरं म्हणजे घरात फळं बिळं आलेली असतात आणि कधी कधी ती जून होतात किंवा आंबट असतात, खाण्याजोगी नसतात. मी हल्ली गार्बेजमध्ये टाकत नाही ती. माझ्या डेकच्या मागे वूड्स आहेत, तिथे टाकते. आणि मी म्हणते निदान जनावरांना तरी ती खाता येतील. म्हणजे मला
जनावरांची पण आता जाणीव झालेली आहे. म्हणजे माझ्या आजूबाजूचं नेचरची मला अवेअरनेस जास्ती वाढलेला आहे. आणि सगळं ते डिग्रेडेबल असल्यामुळे काहीच त्याचं म्हणजे मी इट्स नॉट हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट असंच मी करते. आणि ज्ञानेश्वरीच्या मुळे तिसरं म्हणजे की संस्कृतचे दरवाजे माझ्यासाठी उघडले. आणि मला खरंच कधी असं वाटलं नव्हतं की मी संस्कृतचे श्लोक वाचीन म्हणीन. पण आता मला उलट असं वाटतं की अरे, ज्यांना हिंदी आणि मराठी येतं त्यांना संस्कृत इतकं काही कठीण नाही. आणि जरी ते असं सेशनमध्ये म्हणाला चॅलेंज असलं तरी आय एन्जॉय दॅट चॅलेंज. आणि अर्थात माझ्या मैत्रिणींमुळे आय एम एबल टू डू दॅट प्रिटी ओके आय थिंक. आणि हे सगळं शिकतोय आपण, वाचतोय, लोकांचे एक्सपिरियन्सेस ऐकतोय आणि केवढं शिकायला आहे ह्याच्यात, केवढं गीतेमध्ये शिकण्यासारखं आहे हे आता मला पुरं कळलेलं आहे. आणि आय नो दॅट दिस इज जस्ट स्क्रॅचिंग द सरफेस. खूप अजून हे केलं पाहिजे. तर मी अशी आशा करते की परत मला अशी संधी मिळेल आणि निलिमा परत असे लेक्चर्स चालू ठेवील and I will join it again. पण मी हा गीतेचा अभ्यास सोडणार नाही हे मात्र नक्की आहे. Very good. थँक्यू. छान छान बोललीस. आणि नुसतं निलिमा म्हटलं तरी चालेल कारण आपली खूप जुनी मैत्री आहे. That's okay. हा. तर आता मला वाटतं आणखी कोणाला जर का बोलायचं असेल तर आपल्याला आहे अजून 5 एक मिनिट आहेत. जर का कोणाला आणखी काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मला फक्त त्या ज्या 3 जणी इंडियातून येतात त्यांचे चेहरे दिसले तर आवडतील. 3घींची पण नाव शोभाच आहेत. शोभा, शोभनाताई आणि शोभाताई. नुसतं नमस्कार म्हटलं तरी चालेल. शोभनाताई तुम्ही आता बघितलंच होतं. शोभा, नमस्कार. मी 2 मिनिटं बोलू का जरा? मला मी ते चालेल चालेल. सॉरी, हा ह्यांचं होऊन दे, सगळ्यांची तोंड ओळख होऊ दे परत. मला दिसत नाही का? मला शोभाताई द्रविड दिसते. दोघी आहेत मी ना पण इथे? बोलू शकते 1-2 बोला मिनिटं. बोला बोला. बोला. नाही, मला ह्या ग्रुप मध्ये आल्यापासून इतकं बरं वाटतंय कारण ज्ञानेश्वरी ही नेहमी वाचायची माझी इच्छा होती. महाभारतातले आणि गीतेतले श्लोक आपण पाठ करतो पण ज्ञानेश्वरी समजत नव्हती कारण ते मराठी मला समजण्यासारखं नव्हतं. पण आता ह्या ग्रुपमुळे मला ते खूपच अगदी आवडायला लागले आणि त्याच्यात जे माधुर्य आहे ते बोलून काही आपण सांगू शकत नाही. खरंच अगदी आणि मी धजत नव्हते कारण मी पण अशीच इंग्लिश मीडियम मधली आहे. पण मराठी माझं त्या मानाने बरं आहे कारण आई मला शिकवायची आणि त्याच्यामुळे मला ह्याची गोडी लागली. धन्यवाद. आणखी कोणीतरी म्हटलं होतं ना बोलायचं? मला बोलायचं होतं. मी मागच्या वेळेला काय झालं की मी एकदम जी वाचायला सुरुवात केली आणि वेळेचा शॉर्ट अभाव होता म्हणून मी काही प्रस्तावना 2 वाक्य बोलायची ती बोलले नाही. तर त्यामुळे कोणाला असं वाटण्याची शक्यता आहे की मी एकदम गोश्वाराच वाचती आहे. नाही, आपण असं करणार आहे की आता एवढं झालं ना की मी अजून उघडलं नाही पण गुगल ड्राईव्ह उघडणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही सगळेजण आपापलं टाकाल. राईट. नाही पण म्हणून मला ते काय झालं, मी प्रस्तावना अजून 2-4 वाक्य बोलले असते तर अजून वेळ गेला असता म्हणून ते सांगायचं होतं की द पर्पज ऑफ तो 9वा जो अध्यायाचं ते ओव्या घेतल्या मी त्या 2च घेतले श्लोक म्हणजे. तर त्याचं काय होतं की हा 9वा अध्याय म्हणजे सर्व संतांचा प्रिय अध्याय आहे असं म्हणतात. ते माझ्या वाचनात आलं, सर्व संतांचा प्रिय अध्याय. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेताना तो अध्याय म्हणे बरोबर ठेवला, बरोबर घेऊन गेले ते त्यांच्या बरोबर. इतकं त्याचं महात्म्य आहे. काय पण आपल्या वारकरी पंथांना विचारू असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे मी जी पुस्तकं वाचत होते ना त्याच्यात उल्लेख आहे की 9वा हा संतांचा प्रिय आणि त्यांनी तो स्वतः बरोबर कॅरी केलेला आहे समाधी घेताना. तर ते आणि म्हणून तो घेतला कारण त्याच्यात गुह्यतम इतकं आणि ज्ञानांचा राजा असं ते सगळं ज्ञान त्यांनी श्रीकृष्णांनी आपल्या प्रिय
भक्ताला किंवा सख्याला अर्जुनाला ते दिलं म्हणून ते सिलेक्शन आहे. वी जस्ट कवर्ड ओनली 2. म्हणजे अजून सगळं बरचसं आहे त्याच्यामध्ये गुह्य राहिलेल्या 34 श्लोकांमध्ये. म्हणजे अगदी आहे, खरंय, अगदी हा, खरंय. तर ते आणि नाही, पण ज्ञानेश्वरी दॅट काय वॉज द जितके वेळा पर्पज ऑफ वाचली, सिलेक्शन. बरोबर आहे, जितके वेळा वाचले तितके वेळा नवीन काहीतरी आपल्याला त्यात उजळतं. करेक्ट. आणि हो, तसंच आणि ह्याच्यात पण होतं, ज्ञानेश्वरीत पण होतं की जितकं आपण राईट. जास्त वाचलं तितकं आपल्याला जास्त कळतं, असं मला हम्म. वाटतं. आणि तरी पण असं वाटतं अरे बापरे अजून खूप शिकायचं राहिलं. एनिवे, तर आता 8:10 झाले आहेत, आपण इथे थांबू शकतो. आणि माधवी, आपण आता समाप्तीचा श्लोक म्हणू आणि हा सेशन संपवूया. छान, आज पण सगळ्यांनी चांगलं सांगितलं, खूप छान. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तम् अनुभाति सर्वम् तस्य भासा सर्वमिदं विभाति. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम.